हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रेरणा तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची चिकन कलेजी बनवून दाखवत आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. तर मी इथे राईचं तेल 2 चमचे घेतलेत. आता इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या घेतल्यात आणि मूठभर कोथिंबीर घेतली आणि ह्याचं अगदी बारीक वाटण करून घेतलं आहे. आणि आता हे मी तेलावर अगदी छान परतून घेते. थोडं अर्धकच्चं भाजून झाल्यावर ह्याच्यामध्ये मी आता कलेजीचा जो पोटा असतो तो पहिल्यांदा घालून घेते, कारण तो शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून. अशा प्रकारे घालून घेऊन एक 2-3 मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून परत एकदा 2-3 मिनटासाठी शिजवून घ्यायचं, जेणेकरून हे शिजून येईल. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण ज्या मी नवीन रेसिपी पोस्ट करेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आता 2-3 मिनटांनी आपली कलेजी शिजलेली आहे बघा, मस्त कलर आला आहे. आता मी ह्याच्यामध्ये जी कलेजी आहे ती घालून घेते. इथे मी टोटल अर्धा किलो कलेजी घेतलेली आहे. कलेजीचे पीस तुम्ही बारीक पण करू शकता, मी थोडेसे मोठे ठेवले आहेत. कलेजी बघा मस्त फ्रेश आहे. आता आपण व्यवस्थित हे परतून घेऊया. इथे मी कुठेही पाण्याचा वापर केला नाही. ही आपल्याला अगदी मंद आचेवर वाफेवर शिजवून घ्यायची आहे. अशा मसाल्यामध्ये बनलेली ही कलेजी खूप छान लागते. एक स्टार्टर म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. आता मी हे वरून थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेते आहे. मीठ घालून व्यवस्थित परतून परत एकदा आपल्याला एक 2-3 मिनटासाठी झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून जे मीठ आहे ते आतपर्यंत मुरेल. आता आपण उघडून बघूयात. तर बघा साईडने मस्त तेल सुटलं आहे. आपलं आलं लसूण कोथिंबीर जे वाटण केलं होतं ते पण मस्त भाजलं गेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायची. आता मी इथे मसाले घालून घेते. तर इथे मी 1 चमचा आगरी कोळी मसाला घातला आहे, अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे थोडासा. आणि थोडंसं आपल्याला जिरा पावडर आणि धना पावडर असेल तर थोडीशी घालू शकता. हे सर्व मी घालून घेतलं आहे. हे मसाले मी लास्ट शिजल्यावरच घालून घेते, कारण पहिल्यांदा जर घातलं तर ते मसाले जळतात व आपली टेस्ट थोडी कमी होते, कारण आपण इथे पाण्याचा वापर केला नाही म्हणून. तर ही कलेजी आपली मस्त तयार झालेली आहे. एक 2-3 मिनटासाठी मी परत एकदा वाफ काढून घेतली होती. तर आता मस्त तुम्ही जेवायला या. काय काय बनवलं जेवायला बघूयात. तर मस्त कांदा, लिंबू, गरम गरम भात आहे. अशा पद्धतीने बनवलेली ही कलेजी भाकरीबरोबर खूप छान लागते, किंवा आम्ही स्टार्टर म्हणून पण अशीच खातो. खूप भारी लागते. नक्की एकदा तुम्ही करून बघा. सोबत थोडीशी मच्छी फ्राय केली. आज मस्त आमचा बेत आहे. थोडंसं चिकन पण फ्राय केलं आणि फिश कढी भातासोबत. मस्त मालवणी पद्धतीची फिश कढी आहे ही. आज भाकरी बनवली नाही, भातासोबतच आमचा बेत आहे. कलेजी फिश कढी खूप छान बेत आहे. तुम्ही या जेवायला. आणि आता जी आपण कलेजी बनवली ती कलेजी किती मस्त झाली बघा. फार सुरेख दिसते आणि टेस्टी पण तेवढीच झाली आहे. तुम्हाला जर पारंपरिक रेसिपीज बघायच्या असतील तर या चॅनलला नक्की भेट द्या. तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून खूप आभारी आहे. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा. थँक्यू सो मच.